विठ्ठल विठ्ठल खाय त्यांची उष्टावळी करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान आले द्यावे डाई धावे पळत्या मागे गाई करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान एके ठाई काला तुका मने भाविकाला करीती नामाचे चिंतन करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे अखिल गुणनिधान करुणा वरुणालय अनंत कोटी ब्रह्मांड नायक महासत्ता भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आदी सकल संतांना अभिवादन समोर बसलेल्या सर्व श्रोते सज्जनांना विनम्र प्रणिपात चिंतनाला प्रारंभ करू विठाला अजय महाराज व्यवहारे सत्कार मूर्ती
संदीपान महाराज गोळेकर यांनी खूप सुंदर चाल गायली. महाराजाला असं गायन करणारे अजय गायक अजय महाराज अजय महाराज व्यवहारे, तसेच प्रकाश महाराज आळंदीकर मृदंग वादक, उत्कृष्ट असं मृदंग वादन करणारे प्रकाश महाराज आळंदीकर यांचा सुद्धा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात येत आहे. हो सरपंच इधर आओ. आणि अष्टावळी करीती नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. अभंग काल्याचा आहे. पुरुषोत्तमपुरी या क्षेत्रामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि हा मावळतीला निघालेला सूर्य, काही किरण आता या कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याकडे शिल्लक आहेत. या चिंतनामध्ये, या कीर्तनामध्ये, या अल्पाशा राहिलेल्या किरणांमध्ये आपण न्हावून निघायचं आहे आणि स्वतःला कृत्यकृत्य अशा पद्धतीचा अनुभव करून घ्यायचा आहे. हा जो कार्यक्रम चालू आहे प्रत्येक कीर्तनकारांनी वर्णन केलेलंच आहे. अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. पण आता एवढे यंग ब्रिगेड इथे या स्टेजवरती येऊन गेलं, सातत्याने 8 दिवस राबतंय हे, तर त्या तरुणाईच्या भाषेला शोभेल अशी भाषा मी म्हणतो की एवढे सगळेजण जी तरुण पिढी या ठिकाणी सातत्यानं राबते, मी तरी असं म्हणेन जरा सध्याच्या आधुनिक भाषेमध्ये हा अखंड हरिनाम सप्ताह म्हणजेच वैष्णवांची 7 ते 8 दिवस चाललेली पार्टी आहे. ही पार्टी लक्षात घ्या. हो, ही वैष्णवांची पार्टी आहे. पार्ट्या, आधुनिक पार्ट्या आजही उपलब्ध आहेत. पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पार्ट्या काही कमी नाही. क्लबमध्ये, पबमध्ये अनेक पद्धतीच्या पार्ट्या आयोजित केल्या जातात. तिथंही नृत्य असतं, तिथंही वाद्य असतं, तिथंही गायन असतं, तिथंही नशा असते, तिथंही खाद्यपदार्थ असतात, तिथंही पेय पदार्थ असतात. पण मला असं वाटतं त्या या आणि वैष्णवांच्या पार्टीमध्ये मूलभूत अंतर आहे. तिथे वाद्य आहे, इथे वाद्य आहे. तिथे नृत्य आहे, इथे नृत्य आहे. तिथे नशा येईल असे नशिले पदार्थ आहेत आणि इथे ते नशात चढेल असे पदार्थ आहेत. तुम्ही म्हणाल हे काय बोलताय? आहे ना, तिथे मद्यपान नावाचा रस पिला की नशा चढते आणि इथे राम नावाचा रस पिला की नशा चढते. लक्षात, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. फरक एवढाच आहे, ही जी नशा चढते ना, ती मद्यपानाची नशा रात्री पिली की सकाळी उतरते. एक्सपिरियन्सेड भरपूर असतील हो. पण राम नामाच्या नशेचं वैशिष्ट्य आहे की ही नशा 1 दिवसाने नाही, 1 वर्षाने नाही, जन्म बदलला तरी नशा उतरत नाही, अशी अलौकिक नशा. म्हणून तुकोबाराय नेहमी जन्म घेण्याची अपेक्षा करतात, कारण त्या धुंद आहेत. तुकोबाराय धुंद. घेईन मी जन्म याद, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा, घेईन मी जन्म यादसाठी देवा. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. हरिनाम कीर्तन संताचे पूजन, हरिनाम कीर्तन संताचे पूजन. तुझी चरण सेवा साधवया, तुझी चरण सेवा साधवया. हरिनाम कीर्तन संताचे, हरिनाम ही वैष्णवांची पार्टी अलौकिक आहे. आणि या वैष्णवांच्या पार्टीचं वैशिष्ट्य असं आहे की ही नशा चढली ना बाबा, उतरत नाही आणि कोणी उतरवूही शकत नाही. नेगे नेगे माझी वाचा विसावा, नाही उतरवू शकत.
पॉसिबल नाही. प्रत्यक्ष परमात्मा जरी आला ना तरी ती नशा उतरत नाही, अशी अलौकिक नशा आहे. म्हणून मी याला म्हटलं पार्टी, म्हणून वैष्णवांची पार्टी. ही चुकीची कार्टी ओळखू शकत नाहीत त्याला. हो, हे लक्षात घ्या. ही अलौकिक अशी पार्टी आहे आणि ह्या पार्टीचं आयोजन करण्याचा संकल्प या गावकऱ्यांच्या मनामध्ये आला आणि त्याला मूर्त रूप देण्यासाठी प्रथम पाऊल माझ्या मित्राने म्हणजे संदीपन महाराजांनी उचललं 3 वर्षापूर्वी. 3 वर्षापूर्वी 3रं वर्ष यशस्वी होत आहे. एवढं सोपं नाही आहे. हे काही येडं पेरल्याने खुळं उगवलं असं नाही आहे. हो, कारण तुम्हाला सांगतो, समूहाची शक्ती आणि समूहाची एकता 12व्या शतकामध्ये माझ्या ज्ञानोबारांनी उभी केली होती. समूहाची एकता मध्यंतरी आलेल्या संतांनी उभी केली आणि या कलियुगामध्ये हीच समूहाची एकता या छोट्याशा पुरुषोत्तम नावाच्या तीर्थामध्ये आणि क्षेत्रामध्ये माझ्या मित्राने उभी केली. लक्षात घ्या. हो, एवढं सोपं नाही. मला वाटतं येताना मी खरं सांगतो संदीपन महाराज, तुमच्या गावाकडे बघून बाकीची गावं जळायला लागले. धूर निघत होता, मी बघत होतो शेजारी. मला कळे नाही बाकीच्या गावातून धूर काय येतोय. मग कळालं जळा लागली तुमच्या गावावरती. अरे काय मोठा सोहळा होतो, काय मोठी एकता आहे. आणि ही एकता म्हणून नेहमी लक्षात ठेवा, संपत्ती केवळ सोन्या चांदीत नसते, संपत्ती केवळ हिऱ्या माणक्यात नसते, संपत्ती केवळ बँकेत असलेल्या आणि पैशात नसते. संपत्ती ते अंतःकरणात देखील असते, संपत्ती आपल्या विचारात देखील असते, प्रॉपर्टी आपल्या आचारात देखील असते, प्रॉपर्टी आपल्या उच्चारात देखील असते आणि ती कमावणं अत्यंत गरजेचं आहे. लक्ष देऊ नाही का. जर संपत्ती तुमची प्रॉपर्टी असेल, सोन्या नाण्यात असेल, पण या संपत्तीची जोड जर त्याला नसेल तर त्या संपत्तीला काळा डाग लागल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हो, ही सगळ्यात, अरे किती मोठी आहे. लक्षात घ्या, हा किती मोठा सोहळा चाललाय. याला उभं करणं एवढं सोपं नाही. संघर्षातून उभं करावं लागतं, एकीचं बळ जोपासावं लागतं, पडेल ते काम करावं लागतं. पडेल ते काम करणारी माणसं इथे आहेत म्हणून सप्ताह उभा राहिलाय. लक्षात घ्या. नाहीतर काही गावामध्ये, गुरुवर्य बालासाहेबांना सांगतो, काही गावामध्ये नियोजन झोपलेलं असतं आणि सप्ताह उभा असतो. फार मोठी गंमत आहे. पण इथलं नियोजन, इथल्या सप्ताहाचा उत्साह सातत्याने वाढत चाललाय. आनंद वाटतो मला पाहिलं की ज्यांच्या घरी मी अनेक दिवस, आता 8 दिवस राहिलो, ते आमचे सखा काका गोळेकर. हो, त्यांना मी अनेक रूपात पाहिलं. अनंत वेशे अनंत रूपे देखील मी त्यासी. हो, अनंत रूपात पाहिलं मी त्यांना. म्हणजे त्यांनी नियोजनही करावं, पत्रिकाही वाटाव्यात, कीर्तनकारांना घरात आणावं, त्यांची व्यवस्थाही करावी. आणि संध्याकाळी जेव्हा मी मंडपामध्ये पाहायचो तेव्हा सगळा वर्ग जेव्हा जेवण करून जायचं ना, त्यावेळेला हातामध्ये झाडू घेऊन झाडायची. तेच याला म्हणतात अनंत रूपातून साधलेला परमार्थ. हो, आमचे सरपंच साहेब ही सगळी दिव्य महानुभूती माणसं आहेत. सप्ताह उभं करण्याकरता अंतःकरण पवित्र लागतं. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि एक सांगू का, मला नेहमी एक गोष्ट अशी, याच्यातनं बेनिफिट काय, तरुणांनी याच्यातनं पहिल्यांदा बेनिफिट उचलला पाहिजे. अरे एका कीर्तनाचा खर्च किती, एवढा अट्टाहास किती. जर या अट्टाहासात, या गाड्या घोड्यामध्ये, या मंडपामध्ये, याचं लाईट बिल, याचं खाणं पिणं, याचं अन्नदान, या सगळ्यांच्या आलेल्यांना आपण जे दक्षिणा देतो, या सगळ्यांचा आउटपुट काय, याच्यातून निघणारा फायदा कोणता. एक वाक्य सांगू का, या संपूर्ण कीर्तनातून एक विचार जर आम्हाला जगता आला नाही तर इतक्या सगळ्या अट्टाहास फोल झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. विचार जगता आला पाहिजे. म्हणून विचार करण्यासाठी नसतो, तो जगता आला पाहिजे, जगता आला पाहिजे. हो, कारण माणसाची उंची त्याच्या आकारावर नाही, माणसाची योग्यता त्याच्या आकारावर नाही, माणसाची योग्यता त्याच्या विचारावरती आहे. आणि केलेल्या विचाराला इम्प्लिमेंट करून त्याच्या आचारावरती महत्वाची आहे. हो, केवळ तो विचार साधायचा आणि पुन्हा बसायचा असं नाही, त्या विचाराला जीवनात, वर्तनात आणलं पाहिजे. म्हणून मी नेहमी म्हणतो, कीर्तन हे केवळ श्रवण न होता कीर्तन वर्तन झालं तरच परिवर्तन होतं. हे सत्य आहे. लक्षात घ्या. हो, कीर्तन वर्तन होता आलं पाहिजे, एक विचार जगता आला पाहिजे. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकत्री ओवी अनुभवावी. एकत्री ओवी अनुभवता आली पाहिजे. 1000 विचारातला एक विचार जगता आला पाहिजे. आणि मी पुनश्च तुम्हाला सांगेन, संदीपन महाराजांनी एवढं मोठं उभं केलं. साथ देणारी ही सगळी तुम्ही गावकरी मंडळी, मी गावातल्या प्रत्येकाला साष्टांग दंडवत, घराघरातील उंबऱ्याला दंडवत, अगदी गावाच्या वेशीपासून दंडवत घालतो. रे बाबा, एवढा मोठा सप्ताह यशस्वीपणे पार पाडताय, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. लक्षात घ्या, कौतुक करावं तेवढं कमी आहे. एवढं सोपं नाही सध्याच्या काळामध्ये. कारण मी सांगतो बाबा,
शहाण्या माणसांना एकत्र आणणं जगातलं सर्वात कठीण गोष्ट आहे. हो, मी नेहमी म्हणतो शहाण्या माणसांना एकत्र आणणं म्हणजे तराजूमध्ये बेडकांचं वजन केल्यासारखं आहे. एखादा बेडकू टाकलं की दुसरं बेडकू तोपर्यंत उडी मारून जातं. कधी कधी मंडपामध्ये अशा पद्धतीचे अनुभव येतात. एकाला बोलवे तोपर्यंत दुसरा घरी पळतो, दुसऱ्याला बोलवलं की पहिला कुठे नदीकाठी जातो कळत नाही. अशा वेळेला भांबावल्यासारखी परिस्थिती होते. पण धैर्य धारण करावं लागतं. डोक्यावरती बर्फ आणि ओठामध्ये साखर ठेवावी लागते. अंतःकरण पवित्र शुद्ध ठेवावं लागतं आणि काहीतरी उभं करण्याचं सामर्थ्य आमच्या अंगी यावं म्हणून देवाला विनवणी करत हा सप्ताह टेकीस न्यावा लागतो, शेवट करावा लागतो. तर कुठेतरी गावामध्ये सप्त्याच्या माध्यमातून मी एक नेहमी सांगतो, सप्ताह उभं करणं याचा अर्थ काय? तरुण पिढी उभं करणं हा त्याचा अर्थ आहे. लक्षात घ्या, ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. आणि अजून एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का? सध्याचं जग हुल्लडबाजीचं जग आहे बाबा, हसण्या खिदळण्याचं जग आहे. आणि या हसण्या खिदळण्याच्या जगामध्ये, या हुल्लडबाजीच्या जगामध्ये एकच साधन असं आहे जिथे शांततेने जीवनमूल्य जोपासली जातात. त्या जीवनमूल्याचा विचार केला जातो. अंतःकरणात एक प्रकारचं आणि गांभीर्य असतं. आणि ते जर कोणतं साधन असेल, कलियुगा माझी करावे कीर्तन. लक्षात घ्या, ते एकमेव साधन शिल्लक राहिलं रे बाबा, त्याला म्हणतात कीर्तन. ते कीर्तन म्हणजे जीवनमूल्य दाखवणार आहे, जीवनाला प्रबळ करणार आहे, सबल करणार आहे. पण कीर्तनाची मर्यादा आणि कीर्तनाचं गांभीर्य प्रत्येक महाराष्ट्रातल्या वक्त्यानं सांभाळणं हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. हे त्याचं आद्य कर्तव्य आहे. नारदांची गादी येई, या गादीवर कसं बोलावं, कसं उभं राहावं, कसे हातवारे करावेत, व आपली बॉडी लँग्वेज कशी असावी, याला एक मर्यादा आहे. मर्यादा ऐंशी कीर्तन मर्यादा ही संतांच्या घरची. अरे मर्यादा आहे ना बाबा, मर्यादा आहे. आणि ती मर्यादा जोपासून कीर्तन आयोजित व्हावीत. त्या कीर्तनातून आपण आपल्या जीवनमूल्याचा विचार करावा, त्याच्यातून एखादा विचार घ्यावा आणि आपल्या अंतःकरणाला सद्गुणांनी अलंकृत करावं, मंडित करावं आणि जीवन धन्य करावं. हा एकमेव उद्देश ठेवून माझ्या मित्राने आणि संपूर्ण गावकऱ्यांनी हा सप्ताह आयोजित केला. तुम्हा सर्वांना अभिवादन, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. काल्याचा प्रसंग आहे. काल्यामध्ये 3 प्रकारचे अभंग निवडले जातात. एक बाळक्रीडेचे अभंग असतात, गवळणी असतात वा एखाद्या काल्याचा अभंग असतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा आहे अत्यंत महत्वाचं आणि मोलाचं प्रशिक्षण दे. एक महत्वाचा मुद्दा, एक सिक्रेट सांगतात, ऐका. व्यवहारामध्ये जर आपल्याला एखाद्या व्यक्तीला वश करायचं असेल तर आपल्याकडे पर्याय काय आहेत? व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो, एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रसन्न आहे, एखादा व्यक्ती आपल्याला वश करायचा आहे, तर त्याच्यासाठी एक उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे उपचार. उपचार म्हणजे ट्रीटमेंट नाही, मेडिकल ट्रीटमेंट नव्हे मी इथं बोलत. उपचार शब्दाचा अर्थ आहे आतिथ्य. थोडं अजून सोपं बोलू का? पाहुणचार. तुमच्या शब्दात बोलू का? पाहुणे रावळे आले की त्यांची जी व्यवस्था करता येईल त्याला म्हणतात उपचार, आतिथ्य. व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती वश करायचा असेल तर त्याच्याकरता आतिथ्य हे सगळ्यात महत्वाचं साधन मानलंय. हो, पण एक वाक्य सांगू का? बाह्य उपचाराने, बाह्य आतिथ्याने जगातला माणूस संतुष्ट होतो, पण जगाचा मालक संतुष्ट होत नाही. विठाला लक्षात घ्या. त्यानं ज्ञानेश्वरीमध्ये वक्तव्य केलेलं आहे, मी कोणाही ना कळे उपचारे. लक्षात घ्या. अरे मी उपचाराने कोणालाही आकळणार नाही. बाहेरच्या जगामध्ये होऊ शकतं, पण देवाला आपलं करायचं असेल तर बाह्य उपचार चालत नाही, बाह्य कुठल्याही पद्धतीचा आतिथ्य चालत नाही. हो, त्याला फूल द्या, फळ द्या, त्याला काही द्या, पण हृदयामध्ये भाव नसेल तर तुमचं ताजं फूल देखील तिथं सुकलेल्या पद्धतीनं पडेल. लक्षात घ्या. बाह्य उपचार देवाला चालत नाही. या जगामध्ये देवाला जाण्याकरता अनेकांनी प्रयत्न केला. काहींनी देवाला जाण्याकरता ज्ञानाचा मार्ग वापरला, ज्ञानाच्या बळावरती काहींनी देवाला जाण्याचा प्रयत्न केला, काहींनी चातुर्याच्या बळावरती देवाला जाण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी वैभवाच्या बळावरती देवाला जाण्याचा प्रयत्न केला. लक्षात घ्या. हो, ज्ञानाच्या बळावरती देवाला जाण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात वेद. चातुर्याच्या बळावरती देवाला जाण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात शेष. आणि वैभवाच्या बळावरती देवाला जाण्याचा प्रयत्न केला त्याला म्हणतात लक्ष्मी. पण तिघे फेल ठरले, हे महत्वाचं सगळं कारण आहे. विठाला तुम्ही बघा ना, ज्ञानाच्या बळावरती देवाला आपलं करण्याचा प्रयत्न वेदाने केलं, पण माझे जगद्गुरु तुकोबारे म्हणतात वेद बोलला रे, वेद जाणू
गेला पुढे मग तुझ्या तुझला प्राप्त कैसे हे गुण तुझला प्राप्त कैसे जाणू गेला पुढे मोना मला तुझे तुझला प्राप्त कैसे हे गुण तुझला प्राप्त कैसे जाणू गेला पुढे मौनावला. लक्षात घ्या, अरे वेदानं जाणण्याचा प्रयत्न केला, आपलं करण्याचा प्रयत्न केला, पण तो देव आपला झाला नाही. ही सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. चातुर्याच्या बळावरती शशाने जाणण्याचा प्रयत्न केला, त्याला काय माहिती रे शशा, अरे तू चतुर असशील, पण हा गडी चतुराचा शिरोमणी आहे ना बाबा. चतुरा तो शून्य मानू गुणगावाची खाणी मुकुटा सगळी धन्य तो जीवा. चतुरा तो शिरोमणी गुणगावाची खाणी मुकुटा धन्य तो जीवितो. तू शिरोमणी. शशा, कसं कळत नाही रे तुला? अरे तू किती चतुर असशील बाबा, पण तो चतुराचा शिरोमणी आहे. नाही चातुर्याच्या बळावरती देव आपला होऊ शकत, नाही तो हृदयामध्ये ठाण मांडून राहू शकत. मग लक्ष्मी पुढे आली आणि त्यानं आपल्या वैभवाचं ऐश्वर उभं केलं. अरे वैष्णवी लक्ष्मी जरी पुढे आली तरी लक्ष्मीच्या हातामध्ये केवळ पाय येऊ शकले नाही. पाये लक्ष्मीच्या हाती, पाये लक्ष्मीच्या हाती, पाये लक्ष्मीच्या हाती, पाये लक्ष्मीच्या हाती. जियावे गोकुळाती, वेगी उलवा तोहारी, वेगी अनवा तोहारी, वेगी अनवा तोहारी, वेगी अनवा तोहारी. मोठी महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. म्हणून मी नेहमी म्हणतो, ज्ञानाच्या बळावरती वेदाने जाण्याचा प्रयत्न केला, फेल गेला. चातुर्याच्या बळावरती शेष जाण्याचा प्रयत्न करतो, नाही जमत. वैभवाच्या बळावरती लक्ष्मी त्याला आपलं करण्याचा प्रयत्न करते, अरे कुठेतरी पायाला स्पर्श करण्याची योग्यता अर्धांगिनी असून तिला प्राप्त होते. लक्षात घ्या, नाही जमत. मग या देवाला आपलं करावं आणि त्याला आपल्या हृदयामध्ये ठाण मांडून ठेवावं. याच्याकरता जगामध्ये कोणता पर्याय आहे का? निश्चित आहे बाबा, निश्चित आहे पर्याय. पण तो पर्याय सांगितला तो माझ्या देवानेच सांगितला. आपण सगळे ज्ञानेश्वरी वाचक, अनेक इथं ज्ञानेश्वरी वाचणारी मंडळी आहे, आपण ती ओवी वाचून गेलो. देवाला आपलं करण्याकरता जगामध्ये केवळ एकच साधन शिल्लक आहे, आणि ते भक्ती. पै भक्ती मी एक जाणे, तेथ साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते या. लक्षात घ्या, पै भक्ती मी एक जाणे. जाणतो कशानं रे तो? फक्त भक्तीने. आणि त्याला फक्त भक्तीच माहीत आहे, दुसरं काही माहीत नाही. व्यवहारात वेगळा आहे बाबा. व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो, हे ओळखायचं कसं? तुम्ही कसं ओळखता? तुमची व्यक्ती तुमच्यावरती प्रेम करते, ओळखायचं कसं? त्याच्याकरता एकच उपाय आहे, आतिथ्य. हो, रस्त्यामध्ये भेटला आणि त्याने तुम्हाला स्माईल दिली म्हणजे तो तुमच्यावरती प्रेम करतो, सोडून बोला. रस्त्यात भेटल्यावर त्याने तुम्हाला नमस्कार केला म्हणून तो तुमच्यावरती प्रेम करतो, विसरून जा. एखादा व्यक्ती आपल्यावरती प्रेम करतो हे ओळखायचं असेल तर तुम्ही कधीतरी त्याच्या घरी पाहुणा बनून जा, आणि तिथे गेल्यानंतर तो तुमचं आतिथ्य कसं करतो. हो, तुम्हाला पाण्यावर भागवतो का, तुम्हाला चहावर भागवतो का, तुम्हाला ब्रेकफास्ट देतो का, तुम्हाला जेवणाला आग्रह करतो. बरं, जेवणामध्ये वेगवेगळी व्यंजनं बनवतो का, मग त्याच्यामध्ये काही नाश्त्याला देतो का, का लेटेस्ट काहीतरी असा पदार्थ देतो का, का पाणीपुरी, भेलपुरी, शेवपुरी, दहीपुरी असं काही देतो का, का कुठेतरी पुरी भाजी, पोळी भाजी, पुरणपोळी भाजी वगैरे असं काही करतो का, का वडापाव करतो का, काय अजून काही वेगवेगळे काय ड्रायफ्रुट्स देतो का, काजू बदाम वगैरे. तो तुम्हाला कोणत्या पद्धतीनं आतिथ्य करतो याच्यावरती त्याच्या हृदयात तुमच्याविषयी असलेली प्रीती किती आहे याचा अंदाज घेता येतो. विठाला विठाला. म्हणून लक्षात घ्या, त्या ठिकाणी शब्द गळून पडतात आणि भाव पुढे जातो.
एखादी पत्नी पतीला काय बोलते हे महत्त्वाचं नाही, पण त्या पतीसाठी ती किती डेडिकेट होऊन समर्पित होऊन त्या पतीच्या आवडीनिवडी जोपासते हे महत्त्वाचं आहे. हो, त्या पतीला काय आवडतं आणि काय आवडत नाही, किती तिखट आवडतं, किती तिखट आवडत नाही, किती खारट आवडतं, किती खारट आवडत नाही, त्याला पिझ्झा आवडतो का, त्याला बर्गर आवडतं का, या सगळ्या गोष्टीचा विचार करून ती जर पदार्थ बनवत असेल तर इकडच्या मंडळींनी समजायचं की ती माझ्यावर खरं प्रेम करते. मला माहिती आहे या पॉईंटवरती प्रत्येक घरात जरा वाद होणार आहेत आता. घरी गेल्यानंतर होणार आहेत. बघा कीर्तनामध्ये काय सांगितलं, मला हे आवडत होतं, 10 वर्ष झाली लग्नाला कधी, की तू प्रेमच करत नाही. नको रे बाबा, अशी भांडणं नका करू. माझ्या कीर्तनाचा विनाकारण विपर्यास व्हायचा नकाशी. मला सांगण्याचा उद्देश हे सत्य आहे, हे सत्य आहे. जर तुम्ही एखाद्या नाही, हे होतच, शब्द महत्वाचे नसतात, तुमचं प्रेम महत्वाचं असतं आणि प्रेमात शब्दाला व्हॅल्यू नसते हे लक्षात घ्या. व्यवहारामध्ये तुमचं आतिथ्य महत्वाचं असतं. हो, जसं एखाद्या ठिकाणी कधी कधी बघा गडबडीमध्ये एखादा पती जर पत्नीला म्हटला ना, का ग जरा जेवायला वाढतेस का, ती म्हणते जरा थांबा कपडे धुते ना, तेवढ्यात तो पुन्हा म्हणतो अगं वाढ ना लवकर. ती म्हणते इतकी गडबड असेल, ताट घ्या, जेवण ठेवले किचनवरती आहे, ओट्यावरती ठेवले, खाली घ्या, बसा, खा आणि झोपा. लक्षात घ्या, पतीनं रागवायचं नाही. हो, बीपी वाढू द्यायची नाही. याचं कारण आहे ती काही बोलली तरी ताटात बघायचं पदार्थ किती प्रकारचे आहेत याच्यावरून ठरवायचं ती आपल्यावर किती प्रेम करते. लक्षात येतं का तुमच्या? तिच्या शब्दाकडे जाऊ नका, तिनं वाटलेल्या ताटाकडे बघा, मग कळेल. नाहीतर एखादी सारखी म्हणायचे तुम्ही माझी आहो, तुम्ही माझी आहो, तुम्ही माझी आहो, आणि ताटात काय हो, चटणी भाकरी. अहो काय आहोला, कशाला आहो मग, नाही गरज त्याला. लक्षात होतं ना कधी कधी, कधी कधी एखादा पती गडबडीत म्हणतो का ग जरा चहा ठेवतेस का, ती म्हणते जरा वेट करा ना तुम्हाला चहा देते. तेवढ्यात तो म्हणतो चहा ठेवतेस का, तेवढ्यात ती पुन्हा म्हणते एवढीच गडबड आहे हातात मागितल्याबरोबर चहा द्यायला की मी का हॉटेलमधली वेटर आहे का. याला येतो राग. हो, सध्या कलियुगामध्ये क्रोधाचं प्रमाण फारच वाढले. राग येतो राग. तो म्हणतो हॉटेलचा वेटर, मग हॉटेलच्या वेटरकडूनच चहा पिऊन येतो, तावा तावाने निघतो, फाट्यावरती जातो, सुंदर हॉटेल असतं, वेटरला बोलवतो ए वेटर इकडे. काय हो साहेब, चहा हवाय चहा, जरा थांबा. तेवढ्यात त्याला भज्याची प्लेटची ऑर्डर येते. आता त्याचा बेनिफिट भज्यामध्ये आहे, च्यात काय राहिलेला आहे, त्याला किती मार्जिन राहणार आहे. तो म्हणतो भज्यात 10 रुपये सुटेल, 2 रुपयेसाठी कशाला याच्या पाठीमागं लागायचं. तो भजी तळत बसतो, याचं डोकं तापतं. ओ काय सांगितलं तुम्हाला, चहा आणताय का. तो काय बोलतो माहितीये का, मागितल्याबरोबर चहा द्यायला का मी तुमच्या घरची बायको आहे का, याच्या डोक्याचीच भजी होता. डोक्याचेच भजी. बायको म्हणते हॉटेलमधली वेटर आहे का, वेटर म्हणतो घरातली बायको आहे का. काय महत्वाचं आहे, महत्वाचं हे आहे की तुमचे शब्द महत्वाचे नाहीत. घरात जाऊन पुन्हा बघा तिने चहा केलाय का, काही पदार्थ केलेत का, ती वाट पाहते का, ती उपचार कशी करते याच्यावरती बाह्य जीवन अवलंबून आहे. पण देव पाहतो ते हृदय पाहतो, अंतःकरणातला भाव पाहतो. लक्षात घ्या. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. आहे जोडी भावाची, आहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा, देव सोयरा सोयरा. आहे जोडी भावाची, देव सोयरा सोयरा, देव उपकार. म्हणून तर हा समाज एकत्र आलेला आहे. लक्षात घ्या. सगळीच मंडळी, दिग्गज मंडळी असो, मला महत्वाचा विषय मांडायचा होता की देवाला आपलं करण्याकरता केवळ एकच उपाय आहे, कारण तो अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा ना बाबा. मग त्याच्याकरता हृदय आपलं असावं लागतं. शब्द महत्वाचे नाहीत, उपचार महत्वाचे नाहीत. यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददाशी यत
यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणं पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रेष्यति तदहं भक्ती प्रवृत्तमश्नामी प्रेतात्मनः. वस्तू महत्त्वाची नाही, वस्तूच्या पाठीमागे असलेली प्रीती महत्त्वाची आहे, लक्षात ठेवा. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तेव्हा म्हणून देव एक मी जरा महाभारतात तुम्हाला घेऊन जातो आणि पुन्हा भारतात आणतो 2 मिनिटाकरता. बरं, जरा महाभारतात उडी मारू आणि रिव्हर्स लगेच भारतात येऊ, काळजी करू नका. महाभारतामध्ये अशीच एक घटना घडली होती. हस्तिनापुराकडे भगवान कृष्ण येत होते. कशासाठी? शिष्टाई करण्यासाठी. आणि या जगामध्ये अत्यंत धूर्त असलेल्या धृतराष्ट्राला याची पूर्ण कल्पना होती. या जगातला 1 नंबरचा धूर्त व्यक्ती कोण असेल तर त्याला धृतराष्ट्र म्हणतात. वाह. आणि या जगातला 2 नंबरचा धूर्त त्याचाच पुत्र दुर्योधन. लक्षात घ्या. हो, अत्यंत धूर्त. धृतराष्ट्राने दुर्योधनाला बोलवलं, बेटा तुला माहिती आहे का उद्या काय होणार आहे? म्हटले काय? उद्या तो कृष्ण शिष्टाई करण्याकरता पांडवांच्या बाजूने बोलण्याकरता येणार आहे. हो, माहित आहे. मग आपल्याला काय करायचं याची जाणीव आहे का? म्हटले काय? आपण जर तो आपल्या बाजूने बोलावा, आपल्या बाजूने राहावा आणि पांडवांच्या विरोधात उभा राहावा असं वाटत असेल तर त्याच्याकरता आपल्याकरिता एक पर्याय आहे. म्हणजे बोला पिताश्री, काय करावं लागेल? एकच पर्याय आहे. त्याच्याकरता असं आतिथ्य उभं कर, त्याला अशी मेजवानी दे, त्याला असं खायला घाल, त्याला इतकं छान छान प्यायला दे की त्याचं तोंड उघडेल तर फक्त कौरवांच्या बाजूने उघडलं पाहिजे. यालाच पॉलिटिकलमध्ये, राजकारणात प्रीती भोजन म्हणतात. हे जे राजकारणात प्रीती भोजन असतं ना, त्याच्या पाठीमाग उद्देशच तो असतो, चांगलं चांगलं खायला देऊन लॉक लावायचं तोंडाला. लक्षात घ्या. विठाला विठाला. आणि मग काय पाहता, दुर्योधनाने अशी व्यवस्था केली. कृष्ण ज्या मार्गाने येतोय त्या मार्गावरती अत्तराचे सडे टाकले. हो, कळतं ना अत्तर दिवाळीला एवढ्याशा बाटलीत मिळतं बघा. जरा हाताला लावला की दिवस सुगंध होतो आपला. हो, काही माणसं तरी हात धुतच नाही. अत्तर गेलं तर हो, अत्तर 70 रुपयाला आणलंय. लक्षात घ्या. गेलं तर काय करता? अरे अत्तराचे सडेच्या सडे टाकले होते, सुगंध दरवळत होता. शामियाने उभे केले होते रस्त्याच्या दोन्ही बाजूला. आतमध्ये बैठकीसाठी वेगळी बैठक, पलंग होता झोपण्यासाठी, वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार केले होते, वेगवेगळी व्यंजनं तयार केली होती. पिण्यासाठी पेय पदार्थ, पेय म्हणजे कोका कोला आणि पेप्सी नाही बरं, आरोग्यवर्धक पेय. हो, आरोग्यवर्धक पेय, नारळाचं पाणी, ज्यूस, आंब्याचा ज्यूस, आमरस होता, मोसंबीचा ज्यूस, ॲपलचा ज्यूस, वेगवेगळे पेय पदार्थ होते, वेगवेगळे खाद्यपदार्थ होते. शामियाना उभा केला होता. आतमध्ये असे मोठमोठे झुंबर लावले होते. मोठमोठ्या सैनिकांना पुष्पवर्षावासाठी उभं केलं होतं, जयघोषासाठी उभं केलं होतं. आणि अशा पद्धतीनं उपचार व्हावा याच्यासाठी त्या कृष्णाला आपल्या बाजूनं करावं म्हणून या जगातला अत्यंत धूर्त व्यक्ती, त्याचं नाव धृतराष्ट्र, त्याचाच पुत्र दुर्योधन, कंबर कसून कृष्णाला आपल्या बाजूनं करण्याकरता तयार होते. लक्षात घ्या. कृष्ण आला, ज्या रस्त्याने येत होता, आल्याबरोबर हस्तिनापुरामध्ये पहिलं पाऊल पडलं रे पडलं की सगळ्यांनी पुष्पवर्षाव केला आणि एकच जयघोष केला, द्वारकाधीश की जय. कृष्णाला काही कळे ना, सूर्य आज पश्चिमेकडून कसा उगवला. जे माझ्या विरोधात बोलतात ते माझ्या बाजूने माझा जयघोष करतात. डालमी कुछ काला आहे बाबा. लगेच एक सैनिक पुढे आले. कृष्णा, द्वारकाधीश राजे, आपण या, उतरा, रथातून खाली उतरा, आपण यावे आणि या शामियान्यामध्ये हजर राहावे. म्हटले कशासाठी? या शामियान्यामध्ये आमच्या राजा दुर्योधनाने तुमच्यासाठी अत्यंत सुंदर व्यवस्था केलेली आहे. तुम्ही या, इथे बसा, विश्रांती घ्या. आपण श्रांत होऊन आला आहात, आपण थकून आला आहात, आपण लांबून आला आहात, आपल्याला विश्रांतीची गरज आहे ना. तुम्ही यावं, या शामियान्यामध्ये बसावं, इथे आराम करावा, इथले पदार्थ खावेत, इथलं पेय प्यावं, संतुष्ट व्हावं, तृप्त व्हावं आणि मग पुढच्या प्रवासाला आपण निघावं. सांगितलं. कृष्णाने म्हटलं, बरोबर आहे बाबांनो, तुमच्या राजाने एवढं सगळं आमच्यासाठी शामेने उभा केला, याच्यासाठी मी तुमचा आभारी, पण तरी मी थांबू शकत नाही, याच्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. म्हटले का? कारण मी आता द्वारकेचा राजा म्हणून नाही, तर मी आलोय ते माझ्या युधिष्ठिराकडून माझ्या पांडवांचा दूत बनून आलोय. आणि दूताचं पहिलं कर्तव्य आहे की ज्याला भेटायचं त्याची भेट घेतल्याशिवाय मध्ये कुठे थांबता येणार नाही. ही नीतिमत्ता आहे, ही धर्मनिष्ठा आहे आणि त्याच्यामुळे मला जावं लागेल. नाही थांबले, त्याग केला. इतक्या मोठ्या शामियानाचा व्यवस्थेचा बाह्य उपचाराने देव आपला होत नाही. हस्तिनापुरात पाऊल पडलं होतं. थोडंसं पुढे गेले की
विदूर काका भेटले. विदूर काका. आणि विदूर काकाने विचारलं, कृष्णा तुम्ही इकडे देवा? रथातून खाली उतरला, कडकडून मिठी मारली विदूर काकांना. आणि काकांना सांगितलं, काका मी राजा दुर्योधनाला भेटून येतो आणि थेट तुमच्या झोपडीत येतो. कळलं का रे? थेट तुमच्या झोपडीत येतो. सांगू, इतक्या मोठ्या शामियानाचा त्याग आणि एका झोपडीत आपली रूम बुक करून ठेवली आहे, याला म्हणतात हृदय पाहणारा पांडुरंग परमात्मा. लक्षात ठेवा. हो, दुर्योधनाकडे गेला, दुर्योधनाने आतिथ्य केलं आणि निघून जाताना कृष्ण जेवायला बसत नव्हता. दुर्योधनानं सांगितलं, देवा बसा की जेवायला. कृष्ण म्हटले, नाही बसता येणार दुर्योधना. देवा मग आमचा संबंध फक्त एवढ्या पुरता आहे का रे? अरे आम्ही सोयरे आहेत ना, आम्ही एकमेकांचे रिलेटिव्ह आहेत ना, मग जरा बस ना, काहीतरी माझं आतिथ्य. नाही, कपट करतोस तू दुर्योधना. एका बाजूने तू माझ्या बाबतीत अंतःकरणात प्रीती दाखवतोस आणि एका बाजूने तू मला मागून नावं ठेवतोस. धूर्त आहेस तू. हे केवळ देव बोलू शकतो. कळतं का तुला तू काय करतोस? तुला माहित आहे ना, पांडव मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत रे. मम प्राणाही प्रिय पांडवा. माझ्या प्राणापेक्षा प्रिय आहेत रे पांडव. पांडवानां द्वेषशी राजन मम प्राणाही प्रिय पांडवा. बाबा पांडवांचा द्वेष एका बाजूला करतोस आणि माझ्यावरती प्रीतीचं नाटक करतोस. वाक्य लक्षात ठेवा. जगातला एक नंबरचा धूर्त कोण असेल तर धृतराष्ट्र. आता अजून ऐका, देव आपला झाला का बाबा? नाही झाला. अजून पुढे ऐका, महत्वाचं सांगेन. देवाला फसवण्याकरता अनेकांनी अनेक योजना केल्या. जगाला फसवू शकता. दुर्योधन इतका धूर्त होता. ज्ञानेश्वरीतलं राजकारण मी तुम्हाला सांगतो, ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. ज्ञानेश्वरीत राजकारण आहे. युद्ध सुरू झालं, सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले. तेवढ्यात दुर्योधन काय म्हणतो, आपल्या सारथ्याला, सारथ्या रथ पुढे गे. म्हटले कुठे? द्रोणाचार्यांच्याकडे गे. मग तो द्रोणापाशी गेला. बर, द्रोणाचार्यांच्याकडे कशासाठी गेला? नियम असा आहे, कौरवांच्या सेनाचा सेनापती होते भीष्माचार्य आणि नियमानुसार सैन्याची माहिती ही सेनापतीला द्यायची असते, इतरांना द्यायचं नसतं. ही युद्धनीती असते. पण दुर्योधन इतका धूर्त होता की त्याने रथ घेतला द्रोणाचार्यांच्याकडे. का? कारण त्याला माहित होतं भीष्माचार्य आपले आजोबा आहेत, रक्ताचे आहेत, नातं रक्ताचं आहे, ते फुटणार नाहीत आणि फोडणार नाहीत. पण द्रोणाचार्य ब्राह्मण आहे, याचा काही भरोसा नाही. हो, हे कधी फुटेल नाहीतर कुणाला फोडील याचा काही भरोसा नाही. हो, त्याच्यामुळं लक्षात घ्या. मग काय करावं लागेल? पहिला याला आपलं करावं लागेल. त्या द्रोणांच्याकडे गेला, द्रोणांशी साष्टांग दंडवत घातला, त्याच्याशी चर्चा केली आणि द्रोणाचार्यानं एवढं बरं वाटलं, अरे राजा असून सेनापतीची भेट घेण्याऐवजी माझी भेट घेतो, म्हणजे माझ्यावर किती प्रेम करतो. हा धूर्तपणा आहे, हा धूर्तपणा आहे. बर, आता तिकडे गेल्यानंतर भीष्माचार्य नाराज होणार की नाही? बाबा नाराज होणार ना. त्यानं दुसरं डोकं चालवलं. सारथ्याला सांगितलं, आता रथ भीष्माचार्यांच्याकडे घे. भीष्माचार्यांच्याकडे रथ घेतला, तिथे उतरला, भीष्माचार्यांच्या रथावर चढला, सगळ्या सैनिकांना आवाहन केलं आणि तिथे तो काय बोलला माहितीये का? हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा. काय सांगितलं सैन्यांना? अरे सैन्यांनो, तुम्हाला जर रक्षण करायचं असेल तर केवळ या भीष्माचार्यांचं रक्षण करा. यांना दुर्योधनच समजा. याला म्हणतात डोकं. कळतं का? हे तुमच्या डोक्यात चाललंय ना. हा, याला म्हणतात राजकारण. लक्षात घ्या. हो, त्याला सांगितलं याला तुम्ही दुर्योधनच समजा. तुम्हाला रक्षण करायचं असेल तर केवळ यांचं रक्षण करा. बर, ज्ञानोबाराय पुढे लिहितात, या राजाची या बोला सेनापती संतुष्टला. म्हणजे तिकडे भीष्माचार्य खुश आणि इकडे द्रोणाचार्य खुश. याला म्हणतात पॉलिटिकल. विठाला विठाला सांगतो. तिसरी गोष्ट महत्वाची, जरा पॉलिटिकल ऐकून घ्या बाबा. सटर बटर चवळी चटर ऐकून काय करताय रे कीर्तनामध्ये? काहीतरी मूल्यवान ऐकलं पाहिजे. ऐका, नाही खरं आहे. म्हणून मी एक वाक्य सांगतो तुम्हाला, तुम्हाला चांगलं वाटेल असं कीर्तन मी करणार नाही, पण तुमचं चांगलं होईल असं कीर्तन केल्याशिवाय राहणार नाही. लक्षात. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. ऐका, आता तिसरं राजकारण बघा. शिवाजी सावंत नावाचे लेखक महाराष्ट्रामध्ये होऊन गेले बरं का बाबा. त्या शिवाजी सावंतांनी मृत्युंजय नावाचा कर्णावरती एक कादंबरी लिहिलेली आहे. असेल, तुम्ही बघितला असाल. सध्या मराठी कुणी वाचत नाही, हे दुर्दैव आहे.
मराठी बोलणारा महाराष्ट्र आहे, त्यात वाचणारा किती आहे हा प्रश्नच आहे. लक्षात घ्या. हो, ती कादंबरी लिहिली, ती वाचली कादंबरी, त्याच्यामध्ये कर्णाचं उदात्तीकरण केले. म्हणजे कर्ण किती श्रेष्ठ आहे, कर्ण किती मोठा आहे, कर्ण किती उदार आहे रे बाबा, उदार, त्याचं वर्णन संतांनी केलंय. पण त्या कर्णाला दुर्योधनानं आपल्या राजकारणात अडकवून आपल्या बाजूनं केलंय, हे फक्त ज्ञानोबरायांनी पाहिलं बाबा. हो, ज्ञानियांची मूर्ती आहे ती. काय गंमत झाली सांगेन. अगदी बरोबर. अमृता तेही पैजा जिंके, 80 अक्षर रसिके मिळवीन, उशीर का होईना पण बाण बरोबर लागला. विठाला विठाला. बघा आता दुसरं राजकारण, त्या तुम्हाला महाभारत माहिती असेल. तुम्ही म्हणाल आमच्या घरातलं महाभारत संपत नाही आणि कुठं बघत बसावं बाबा. असं आहे, महाभारतामध्ये दुर्योधनाने कर्णाला अंग देशाचा राजा केलं होतं. आणि त्याला उगीच राजा नाही केलं, त्याला माहित होतं जर याला अंग देशाचा राजा बनवलं तरी एक प्यादा महाभारतीय युद्ध सुरू होण्याच्या आधी आपल्या बाजूने निश्चित केला जावा, याच्यासाठी त्याला राजा केलं होतं. लक्षात घ्या. हो, हे दुर्योधनाचं राजकारण आहे. दुर्योधनाने अनेकांना आपल्याला बळी पाडलेला आहे, पण जगाच्या मालकाला तो बळी पाडू शकला नाही. एक वाक्य सांगू का पुरुषोत्तम पुरीकर, तुम्ही माणसाला फसवू शकता पण माणसाला बनवलेल्या देवाला नाही फसवू शकत. हो, नाही फसवू शकत देवाला. माणसं माणसाला फसवतात. किती फसवतात बाबा तुम्हाला सांगू. इथं पान खाणारी कोणी आहेत का माहीत नाही. हो, पान खाणाऱ्या टपरीवरती कधीतरी जाऊन बघा, म्हणजे तसा अनुभव तुमचा असावाच असं मला वाटते. हां, पण कधीतरी पान खाणाऱ्या टपरीवरती जाऊन बघा. कधी कधी त्या पानवाल्याचं मला छान कौतुक करावं वाटतं बाबा, कारण तो चुना लावताना विचारतो चुना किती लावू आणि चुना लावू का. काही आपल्याला चुना लावून गेलं तरी कळत नाही की यांनी चुना लावला म्हणून. लक्षात येतं का तुमच्या. अवघड आहे. त्या चुन्यावाल्याकडे, त्या पानवाल्याकडे कधीतरी जायचं आणि पानवाला बघा. एक वाक्य सांगू का, पुरुष महिला मंडळ जरा आजीबाई जे काय असतील, माझे शब्द कळतील की नाही मला माहीत नाही, कारण जरा वेगळ्या पद्धतीचे शब्द असतील माझी, पण समजावून घ्या. काही शब्द बोलताना काहींचे सायलेंट असतात, ते वाचता आले पाहिजेत. जरा वेगळ्या भाषेत बोलू. माणूस बोलतो तेही ऐकता आलं पाहिजे आणि तो न बोललेला शब्द पण त्याला बोलायचा असतो तेही ऐकता आलं पाहिजे. हो, हुशार लागतं सध्याच्या जगामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, सुन्यावाल्याकडे गेला की तो एक शब्द, म्हणून प्रत्येक वाक्याच्या शेवटी एक सायलेंट वर्ड असतो. सायलेंट म्हणजे न दिसणारा गुप्त शब्द असतो. बघा, चुन्यावाल्याकडे गेला म्हणजे टपरीवाल्याकडे गेला, तो काय म्हणतो, साहेब तुम्हाला लावू का. लावू का म्हटलं की तिथं चुना हा सायलेंट शब्द असतो. तो समजावून घ्यायचा. नसेल कळत जरा लग्न ठरवताना बघत चला तुम्ही. वधू पक्ष वर पक्ष एकमेकांसमोर असतात आणि तेवढ्यात मुलीकडचा जो वडील असतो ना, तो काय म्हणतो माहितीये का, आमची मुलगी म्हणजे गाय आहे गाय, त्याच्यात शिंगवाली हा सायलेंट असतो. लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हो, लग्न ठरतं बाबा, लग्न ठरतं आणि लग्न ठरल्यानंतर होतं, लग्न पार पडलं की जावई आपल्या पत्नीला घेऊन जात असतो. सासरा जवळ येतो, जावईच्या पाठीवरती हात टाकतो आणि त्याला म्हणतो, जाई बुवा आता सांभाळा. त्याच्यात स्वतःला असा शब्द सायलेंट असतो. लक्षात येतं का तुमच्या. हे सगळे सायलेंट वर्ड्स वाचता आले पाहिजे. तरी बाबा पूर्वीचा काळ होता, मुलगी ठरवत असताना मुलगीचा चेहरा बघितला जात नव्हता, तिचं हृदय. ती सुंदर असो की नसो, पण ती संयुक्त परिवारामध्ये राहावी, राबावी, सर्वांना एकत्र घेऊन तिने परिवार चालवावा, अशी सामान्य अपेक्षा तिच्याकडून असायच्या. हो, आता संयुक्त परिवारच राहिले नाहीत. मी कॉलेजमध्ये एकाला विचारलं, म्हटले संयुक्त परिवार, जॉईंट फॅमिली याचं डेफिनेशन काय, व्याख्या काय. तो उठून उभं राहिला बाबा आणि तो म्हटला, माझी मम्मी आणि माझे पप्पा एकत्र राहतात, हाच माझा संयुक्त परिवार. विठाला विठाला. सध्या नवलच आहे, नवरा बायको एकत्र राहतात, हेच पोरांना कौतुक वाटतं. काय सांगावं तुम्हाला. संयुक्त बघा बाबा, 3 स्टेज आहेत. लग्न ठरवताना 3 स्टेप आहेत. मी अंतःकरणावरती बोलतोय, अभंगावरच अभंगा आतच बोलतोय, वर नाही. तर बरेच कीर्तनकार अभंगावर बोलतात, अभंग खाली राहतो, हे वरच बोलतात. हो, असो, मुद्दा लक्षात घ्या. मी बरोबर पॉईंट टू पॉईंट बोलतोय, बरोबर घेऊन जातो, काळजी नका करू. आता ऐका, लग्न ठरवत असताना आत्ताची 3 पिढ्या अशा होत्या. अत्यंत आजोबा पंजोबाच्या काळातली पिढी जरा आठवा. पूर्वीचा काळ असा होता, लग्न ठरवायच्या आधी त्या मुलाला वा मुलीला कल्पनाही दिली जात नव्हती. बरोबर ना बाबा.
आपला जुना मित्र कुठला तरी असायचा, तिकडे जायचं, लग्न ठरवायचं आणि 8 दिवसांनी पोऱ्याला सांगायचं, पोऱ्या तुझं लग्न ठरलं बरं का रावसाहेबाच्या पोरगीसोबत. तेव्हा त्याचं डोकं फिरायचं. म्हटले बाबा माझं लग्न ठरवलं. पहिला मुद्दा. मुलगीला देखील नंतर सांगायचं, म्हणजे मुलाला उशिरा कळायचं माझं लग्न ठरलंय, मुलीला नंतर कळायचं माझं लग्न ठरलंय. आत्ताही नंतरच कळतं, पण आई वडिलांना नंतर कळतं हिचं लग्न झालंय. लक्षात घ्या, एवढे मोठे प्रॉब्लेम्स आहेत आता. हो, पूर्वीचा काळ असा होता की तिथं लग्न पूर्वी आई वडील ठरवून यायचे, मुलगा मुलगीला पाहिलेला नसायचा व मुलगी मुलाला पाहत नव्हती. नंतर न्यू व्हर्जन आलं, मधली पिढी. मधल्या पिढीमध्ये पाहिलं जात होतं, पण मुलांच्या अपेक्षा होत्या मुलगी देखणीच पाहिजे. हो, गोरी गोरी पान पाहिजे, फुलासारखी छान पाहिजे, हो की नाही, देखणी. मग ती दुसऱ्याच दिवशी घरात आग लावली तरी हरकत नाही, पण मुलगी देखणीच पाहिजे. हो, अशी ती नंतरचा दुसरी पिढी होती. ती दुसरी पिढी देखणी पाहिजे, देखणी. लक्षात घ्या. हो, आणि आत्ता तिसरी पिढी आहे, त्यांचा प्रॉब्लेम वेगळा आहे. म्हणजे त्यांना देखणी नको, हेकणी असली तरी चालेल, फक्त मुलगी पाहिजे. लक्षात घ्या, ही तिसरी पिढी आहे. हो, कारण मुलींची संख्या घटत गेली आणि मुलांची संख्या वाढत गेली. मी एकाला विचारलं, या पृथ्वीवरच्या मुली संपल्या तर काय होईल? त्यानं उत्तर फार छान दिलं, काही वेगळं होणार नाही. तो म्हटला, कॉलेज वीरान, गलिया सुनसान, दुनिया परेशान, तन्हा इंसान, न जानू न जान, हर तरफ जय हनुमान, ब्रह्मचार्याची फौज उभी राहील. लक्षात घ्या. लक्षात घ्या, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मी का सांगतो, लग्न ठरवत असताना मुलगा त्याचे विचार पाहता येतात का बघा. तो विचार काय, त्याचं हृदय बघता आलं तर बघा, तो कसा वागतो बघता आलं तर बघा, मुलगीचं चारित्र्य पहा, मुलगीचे विचार बघा, तिचं हृदय बघा. संसार तुटणार नाही. चेहरा बघून संसार कराल तर घटस्फोटापर्यंत तुमचा प्रवास गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात घ्या. मी का बोलतो हे देवानं आपल्या वागण्यातून जगाला संदेशित केलेला आहे. मी हृदय बघतो, कुणाचा चेहरा बघत नाही. म्हणून जग जगाला फसवतं, देवाला फसवण्याची ताकद कुणाच्या बापात आजपर्यंत आली नाही. लक्षात घ्या. विठाला विठाला. मग मध्ये तो हृदयच बघतो ना. हो बाबा, हृदयच बघतो. मग ते हृदय बघतो, जर एखादा पवित्र हृदयाचा भेटला तर तो त्याच्यासाठी काय करू शकतो. अभंगाचं पहिलं चरण. पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहती गोवळी, पाहती
माझ्या हृदय बघितलं ना बाबा, हृदय बघितलं की त्याचं तो उष्ट खायला देखील पाठीमागं पुढं पाहत नाही. त्यानंच गीतेत सांगितलं उष्ट खाणं हे तामस अन्न आहे. आपण ज्ञानेश्वरीमध्ये बरं का बाबा, ज्ञानेश्वरीमध्ये आता हे ज्ञानेश्वर विवेचन भावकथा चालू होती आणि या काही एवढ्या बसलेल्या लोकांमध्ये काही भाग्यवान निवडक आहे की त्यांना ज्ञानोबा यांच्या कृपेनं ज्ञानेश्वरी वाचायचं भाग्य प्राप्त झालं. हो, मी त्यांच्यासाठी धन्यवाद देतो. लक्षात घ्या. असो, चला पुढे. मला सांगायचं आहे, जो हृदय वाचतो, गीतेमध्ये सांगितलं उच्चिष्टम अपि च वेद्यम भोजनम तामस प्रिय. लक्षात घ्या, उष्ट खाणं हे तामस अन्न आहे. पण शास्त्र असं सांगतं उष्ट कुणी कुणाचं खायचं. 4-5 जणांचं उष्ट खायला चालतं. बरं ऐका, भक्त देवाचं उष्ट खाऊ शकतो, शिष्य गुरुचं उष्ट खाऊ शकतो, पती पत्नी एकमेकांचं उष्ट खाऊ शकतात, आई मुलाचं उष्ट खाऊ शकते आणि आम्ही आमच्या संतांचं उष्ट खाऊ शकतो. सेवी न उच्चिष्ट सेवी न उच्चिष्ट लोळेन अंगारी, 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 सेवी न उच्चिष्ट लोळेन अंगारी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही कोणाचं उष्ट खात असाल तर त्याला तामसी भोजन म्हणतात, नाही खायचं. असो, मग देव उष्ट खातो ते भक्तांचं खातो. का खातो? कारण त्यानं पाहिलं, ते हृदय बघितलं रे बाबा. एक वाक्य सांगू का? तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आला, तुम्ही कोणत्या वर्णात जन्माला आला, नह पाये न पाहे अति कुळाचा विचार. बरोबर ना? हे ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. मी देवाचं सांगतो. बरं, देवाचं सांगतो की या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही कोणत्या कुळात जन्माला आला, तुम्ही कोणत्या वर्णात जन्माला आला, स्त्री का पुरुष नाही. एक उदाहरण जागतिक कीर्तीचं तुमच्यासमोर मांडतो पुरुषोत्तम पुरीकर. आणि बघा तुम्ही पुढे उदाहरण मांडतो. मला थोडं पटपट पटपट पुढे जायचं आहे. 10-15 मिनिटात मला एंडिंग पॉईंटवरती यायचं आहे. ऐका, 2 उदाहरणं बाबा मी देतो. त्रेतायुगामध्ये भगवंताची वाट पाहणारी एक वृद्ध स्त्री जन्मभर वाट पाहत होती. तिचं नाव काय? शबरी. आणि द्वापार युगामध्ये देवाकडे अत्यंत जीर्ण वस्त्र अंगावरती परिधान करून पोहे घेऊन गेलेला त्याचं नाव काय? सुदामा. ऐका, या 2 व्यक्ती डोळ्यासमोर ठेवा आणि आजच्या कीर्तनाचं चिंतन करा. जाताना सिद्धांत घेऊन जा, विचार डोक्यातून काढून टाका तुमचे शंका असतील तर. या दोघांचं चिंतन करा. शबरी ही भिल्ल जातीमध्ये जन्माला आली ना बाबा. भिल्लांची कन्या होती ती. भिल्ल जातीत जन्माला आली. जातपातीचं वारकरी संप्रदाय मानत नाही, पण तरी देखील मी बोलेन, भिल्ल जात अत्यंत खालची जात मानली जाते आणि ब्राह्मण अत्यंत वरची जात मानली जाते. वर्णानाम ब्राह्मणो गुरु असं वर्णन आहे. लक्षात घ्या. आता दोन्ही विचार करा. एक भिल्ल जातीतली आणि एक ब्राह्मण जातीतला, पण दोघांच्याही करिता देव दारात उभा राहिला आणि त्यांच्या ओटाचं उष्ट खाल्ला. सिद्धांत नंबर 1, जर तुमच्या हृदयात भक्ती असेल तर तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलाय हे देव बघत नाही, तुमचं उष्ट खातो. ही भगवंताची प्रीती असते, लक्षात ठेवा. हा पहिला सिद्धांत. सिद्धांत नंबर 2, शबरी कुठे राहत होती? चला, कुठे राहत होती? जंगलात, वनात राहत होती. आणि सुदामा ब्राह्मण कुठे राहत होते? गावात राहत होते. सिद्धांत नंबर 2,
देवाची भक्ती करणारा जंगलात आहे का, वनात आहे का, गावात आहे का, शहरात आहे, हे देव बघत नाही. हृदयात परमात्मा असेल, हृदयात भक्ती असेल तर त्याच्या दारात उभा राहतो आणि त्याच्या ओठाचं उष्ट खातो. हा सिद्धांत नंबर 2 लक्षात ठेवा. सिद्धांत नंबर 3 बघा बर का, उष्ट खाण्यावरती बोलतो मी. खाय त्यांची उष्टावळी. सिद्धांत नंबर 3, शबरी ही वृद्ध होती जेव्हा देव आले. हो, आणि सुदामा हा तरुण होता, त्याची लहान पोरं होती. सांगू का, भक्ती करणारा म्हातारा असो, नाहीतर भक्ती करणारा तरुण असो, नाहीतर भक्ती करणारा एखादं पोरगा असो, ध्रुवासारखं 4-5 वर्षाचं, ज्याच्या हृदयात भगवंताची प्रीती उदयाला आली ना बाबा, त्याच्या दारात देव उभाच राहतो. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट. सिद्धांत नंबर 3. सिद्धांत नंबर 4, शबरी कुठे शिकली नव्हती, अशिक्षित होती, अनपढ होती. आणि सुदामा संदीपन ऋषींच्या आश्रमामध्ये कृष्णासोबत एज्युकेटेड होता, तो शिक्षण घेतलं होतं त्यानं. सिद्धांत 4 काय सांगतो, तुम्ही सुशिक्षित आहात की अशिक्षित आहात हे मॅटर करत नाही, हे महत्वाचं नाही. हृदयात भक्ती असेल तर देव तुमच्या ओठात उष्ट खातो. हा सिद्धांत नंबर 4 आपल्याला प्रतिपादित करतो, लक्षात घ्या. सिद्धांत नंबर 5, शबरी ही अविवाहित होती आणि सुदामा हा विवाहित होता. याच्यातनं काय, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित आहात परमार्थात हा मॅटर नाही. हृदयात जर प्रेम असेल तर देव तुमच्या दारात उभं राहतो आणि तुमचं उष्ट खाल्ल्याशिवाय राहत नाही, ही त्याची प्रीती असते. हा सिद्धांत नंबर 5. सिद्धांत नंबर 6, शबरी तिच्यावरती गुरुचे संस्कार नव्हते आणि सुदामावरती संदीपनी गुरुचे संस्कार होते. 5वा सिद्धांत. 6वा सिद्धांत काय सांगतो, तुम्हाला गुरु असो वा नसो, तुमच्याकडे एखाद्या गुरुची माळ असो वा नसो, हृदयात फक्त भक्ती ठेवा, कोणाच्या गुरुची गरज नाही. देव तुमच्या दारात उभं राहिल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत नंबर 7 प्रतिपादित करतो, लक्षात घ्या. सिद्धांत नंबर 7, शबरी देवाला घेऊन जाताना कोणतं फळ घेऊन गेली, बोर. आणि सुदामाप्रमाणे कोणतं फळ घेऊन गेला, पोहे. याच्यातलं नैसर्गिक कोणतं आहे, बोर. आणि कृत्रिम कोणता आहे, पोहे. मानवनिर्मित पोहे आहेत. सिद्धांत नंबर 7, तुम्ही देवाला देताना ते नैसर्गिक फळ देता का माणसानं बनवलेलं देता, देव ते बघत नाही. देव पाहतो ते हृदयातलं प्रेम पाहतो. ज्याच्या हृदयात प्रेम दिसलं त्याच्या दारात उभं राहून त्याच्या ओठाला लागलेला अन्नाचा कण आपल्या ओठाला लावल्याशिवाय राहत नाही, ही त्याची प्रीती आहे, लक्षात घ्या. सिद्धांत नंबर 8, शबरीनं उष्ट करून दिलं होतं आणि सुदामानं न उष्ट करता दिलं होतं. शबरीनं ओलं दिलं होतं आणि सुदाम्याने कोरडं दिलं होतं. लक्षात घ्या बरं. शबरी वाट बघत होती, सुदामा स्वतःहून गेला होता. माझ्याकडे असे 36 भेद आहेत, वेळ नाही. लक्षात घ्या. काहीही असो, तो केवळ एकच पाहतो. तुम्ही काय देता ते त्याला महत्वाचं नाही. त्या दिलेल्या वस्तूच्या पाठीमागे तुमच्या हृदयातली प्रीती किती उच्च टोकाची आहे याच्यावर तो तुमची क्वालिटी ठरवतो. आणि प्रीती असेल तर तुमच्या दारात उभा राहतो आणि तुमच्या ओठाचं उष्ट खातो. खाय त्यांची उष्टावळी, माझ्या गोपाळांनी की त्यांचं उष्ट तो खातो. बाबा काय गोपाळ चांगली शहाणी. अरे ती का स्वच्छ होती का? त्यांच्या अंगाला चड्ड्या व्यवस्थित नव्हते रे, कडदोरे व्यवस्थित नव्हते, चड्ड्या निष्ठायच्या, भोंगळेच फिरायचे, दात व्यवस्थित घासलेले नसायचे. तिथं काय टूथपेस्ट दंतकांती होती का रामदेव बाबाची पतंजली? अजिबात नव्हती. मिळाला एखादा लिंबाची काडी तर घासायचं नाही तर गडीत तसाच. त्यांचं उष्ट खातात. एवढं पुण्य त्यांनी कोणत्या माध्यमातून कमावलं? ते काय करत होते? अभंगाचं दुसरं
चिंतन गडी कान्होबाचे ध्यान 10 मिनिटं माझ्याकडे आहेत. 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये मला अभंगाला अजून न्याय द्यायचा आहे. हो ऐका, लक्ष देऊन ऐका, तुमची शांतता मला मदत करेल. कोऑपरेट करा. ऐका, अत्यंत महत्त्वाचं चिंतन आहे पुढचं. देवाने आपलं उष्ट खावं असं ज्याला वाटत असेल त्यानं फक्त त्याच्या नामाची साधना करावी. देवाकडे जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत. कथा हा मार्ग आहे, किचकट मार्ग आहे, योग हा मार्ग आहे, डिफिकल्ट मार्ग आहे, ज्ञान हा मार्ग आहे, अत्यंत अवघड मार्ग आहे, यज्ञ हा मार्ग आहे, जमत नाही, कर्म हा मार्ग आहे, करता येत नाही. मग या जगामध्ये देवानं आपलं उष्ट खावं असं वाटत असेल तर त्याच्याकरता एकच साधन आहे, करीती नामाचे चिंतन बर. नामाचे चिंतन केल्यानंतर तो काय करतो, मला जरा तुम्हाला त्रेतायुगात, द्वापार युगात किंवा सत्ययुगात घेऊन जायचं आहे. अगदी 2-2 मिनिटामध्ये. सत्ययुगामध्ये, कृतियुगामध्ये नामाची साधना करणारा जगविख्यात भक्त कोणता, की तेच तुकोबाराय म्हणून कलियुगामध्ये अवतरित झाले. माहित आहे कुणाला? प्रल्हाद. 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 तुमच्याकडे कुठलं नाव आहे? असो, त्यांनी हात वर केला म्हणून लक्षात घ्या. असे हात वर करणारे कीर्तनात पाहिजे. काहींचे हात वर सोडा, माना खाली गेलेले असतात. हो असो, प्रल्हाद. त्या प्रल्हादानं, हा बोला. वा, बसा. छान छान. नाही काही असो, पण ती भाव, प्रमाण भाव महत्वाचा आहे. हो, परमार्थामध्ये भावच महत्वाचा आहे. बघा, तुमचं डेकोरेशन आणि चेहऱ्याला लावलेले पॉन्ड्स पावडर वगैरे काही, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. काहीच देणं घेणं नाही त्याचं, लक्षात घ्या. हा, आता ऐका, महत्वाचं बोलतो मी. बाबा, त्या प्रल्हादानं नामस्मरण सुरू केलं आणि त्या हिरण्यकशिपू त्याच्या बापाच्या अंतःकरणामध्ये विचाराचं थैमान मांडलं होतं, या पोराला कसं मारायचं. आणि त्याच्यासाठी नरसिंह पुराणामध्ये असं आलंय, 13 प्रयोग त्या प्रल्हादावरती केले. किती? 13 प्रयोग. बोलत चला, किती प्रयोग केले? 13 प्रयोग केले. 13 प्रयोग. पण कोणाच्या बापाची टाप नाही की त्याच्या केसाला धक्का लावायची. हो, पहिला प्रयोग प्रल्हादा, याला म्हणतात विश्वास. एक सांगू का, प्रल्हादावरती संकट आली हे आम्हाला माहिती आहे, पण आपण त्या पोराचं वय गृहीत धरत नाही. ते केवढं रे पोरग बाबा, एवढं पोरग, आणि आभाळा एवढी त्याच्यावरती संकट आली. हो, त्या पोराचं वय कधीतरी डोक्यात ठेवून त्याचा विचार करत चला की ते पोरग केवढं, त्याच्यावरती अडचणी किती आल्या. डोक्यात एकच विचार, या प्रल्हादाला कसं मारायचं. पहिला प्रयोग त्याच्यावरती केला. पहिला प्रयोग, आपलं जेवढं सैन्य दल होतं ते सगळंच्या सगळं त्या प्रल्हादावरती सोडलं, पण धक्का लागला नाही. दुसरा प्रयोग त्याच्यावरती केला, विष दिलं खायला पण मेला नाही. तिसरा प्रयोग त्याच्यावरती केला, अन्नात विष कालवलं पण मेला नाही प्रल्हाद. चौथा त्याच्यावरती प्रयोग केला, त्याला नागपाशानं बांधलं आणि समुद्रावरती टाकून दिलं तरी मेला नाही. पाचवा प्रयोग केला, त्याला कड्यावरून खाली ढकलून दिलं. सहावा प्रयोग त्याच्यावरती केला, त्याला एका कोठडीमध्ये बंद केलं, अन्न पाणी बंद केलं, उपाशी वायुभक्षणापोटी तडपडून ते पोरग मरावं याच्यासाठी अनेक प्रयत्न केले. सहावा प्रयोग केला पण प्रल्हादाला धक्का लागला नाही. सातवा प्रयोग त्याच्यावरती केलं, त्याला उखळत्या कढईच्या तेलामध्ये टाकून दिलं पण माझ्या प्रल्हादाला केसाला धक्का लागला नाही.
प्रयोग त्याच्यावरती केला, त्याला तलवारीनं कापण्याचा प्रयोग केला, 9वा प्रयोग त्याच्यावरती केला. शंभरासूर नावाचा एक राक्षस होता, त्याला वरदान मिळालं होतं. ते वरदान असं होतं की तो मायानगरी रचत होता आणि याच्या भक्तीला धक्का लागावा याच्यासाठी मोठी मायानगरी उभी केली. प्रल्हाद त्या मायानगरीमध्ये जायचं. त्या मायानगरीतले प्रत्येक व्यक्ती मायावी होती, वस्तू मायावी होती, पुरुष मायावी होता, स्त्री मायावी होती. प्रल्हाद त्या नगरीत जायचा आणि नारायणाचा जप करत अलगद बाहेर पडायचा, पण कोणत्या वस्तू व्यक्तीमध्ये अडकला नाही. 10वा प्रयोग त्याच्यावरती करण्यात आला. 10वा प्रयोग त्याच्यावरती केला. शुक्राचार्यांचे 2 पुत्र शंड आणि अमर्क, त्यांना वरदान होतं. अग्निशिखा नावाची विद्या येत होती त्यांना. अग्निशिखा म्हणजे माहिती आहे? अग्निशिखा शब्दाचा अर्थ असा आहे बघा, आम्ही खाली अग्नी लावला की तो वर पेट घेत जातो, वर अग्नी लावला की तो खाली खाली त्या वस्तूला जाळत येतो, डावीकडून लावला की उजवीकडे जातो, उजवीकडून लावला की डावीकडे जातो. पण अग्निशिखा नावाची अशी विद्या आहे की त्यानं जर अग्नीचा शिंतोडा टाकला तर त्या व्यक्तीला चारी बाजूने एकदम अग्नी घेरतो आणि त्याला एका क्षणात जळून राख करतो. त्याला म्हणतात अग्निशिखा. शुक्राचार्य हे दैत्यांचे गुरु, त्यांचे 2 पुत्र शंड आणि अमर्क, त्या दोघांनाही होतं वरदान अग्निशिखेचं. त्यांना सांगितलं हिरण्यकशिपूना, तुम्हाला जिवंत राहायचं असेल तर त्या प्रल्हादावरती प्रयोग करा आणि जाळून टाका त्याला. लक्षात घ्या, अग्निशिखा नावाचं शस्त्र शिंतोडात टाकला, पण नारायणाच्या नामाचा प्रताप इतका मोठा की तो अग्नी जाग्यावर फिरला. लक्षात घ्या. आणि त्याच शंड आणि अमर्कला तो पेटून जाळू लागला. प्रल्हादाला दया आली, गुरुपुत्र आहेत, त्यांना मरू देणं योग्य नाही. पांडुरंगाला परमात्म्याला प्रार्थना केली आणि पुन्हा त्यांना जिवंत केलं, अग्नीतून बाहेर काढलं. 11वा प्रयोग त्याच्यावरती भयानक केला. 11वा प्रयोग तुम्हाला सर्वांना माहिती आहे, होलिका दहन. लक्ष देऊ नाही का? काय केलं होतं? फक्त नाम प्रल्हाद उच्चारी तयाशी सोडवी नरहरी, उचलोनी घेतला कडियेवरी, भक्ती सुखे निवाला. होलिका त्या हिरण्यकशिपूची बहीण, बरोबर ना? त्या होलिकेला काय वरदान होतं माहिती होतं? अग्नी जाळत नाही हे होलिकेला वरदान होतं. आणि त्याच्यासाठी त्यानं रात्रीत होलिकेला बोलवलं. सांगितलं होलिकेला, होलिके सगळीकडे दिवंडी पेटवलेली आहे, उद्या राज्याच्या समोर सगळ्यांच्या समोर अग्नी मध्यंतरी पेटवला जाईल, चिता अग्नी पेटवला जाईल. आणि त्याच्यावरती त्या छोट्या बालकाला, त्या प्रल्हादाला घे मांडीवर, जा आतमध्ये आगीमध्ये बस, तिथं राख झाली पाहिजे त्याची, आणि घेऊन ये तुझ्या मस्तकाला राख लावून, मला त्याची राख बघायची आहे. दुसऱ्या दिवशी अग्नी पेटवला. प्रल्हाद शांत चित्ताने कडीवरती बसला, आतमध्ये गेला. अख्खी सभा बघत होती हो. चारी बाजूने माणसं, डोळ्यात पाणी होतं, कंठ गदगद हलू लागले होते. पण एक सांगू का, बोलायची हिंमत कोणाची होत नव्हती. फक्त एवढंच होतं की आता जळून राख होणार हा प्रल्हाद, आता कोणी वाचवू शकत नाही प्रल्हादाला. आतमध्ये गेला, होलिका घेऊन बसली, अग्नीने पेट घेतला, फडाफड अग्नी ओटू लागला, आग ओकू लागला, धाड 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 अग्नी पेट घेतला. 5 मिनिटं 10 मिनिटं गेली आणि हिरण्यकशिपूच्या लक्षात आलं आता हा प्रल्हाद जळून राख झालाय, बहिणीला बाहेर बोलवावं म्हणून त्या अग्नीच्या जवळ गेला आणि हाक मारली, होलिके बाहेर ये. 2 मिनिटं स्तब्धता होती, शांतता होती. आगीचे लोटच्या लोट उठत होते आणि 2 मिनिटानं आतून एक स्वर बाहेर आला, ध्वनी बाहेर आला, नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 आणि इतक्या राग केली. ही ताकद भक्तीची आणि नामाची आहे, लक्षात घ्या. हे सगळ्यात मोठे परितो
5 मिनिटामध्ये मला मधलं भजन घेऊन कार्यक्रमाच्या पूर्णतेच्या दिशेने जायचं आहे. काल्याचा प्रसंग आहे, ज्ञात आहे, पण एखादी मी भगवंताची लीला फक्त सांगणार आहे. मला प्रल्हादाचा मी 11वा प्रयोग तुम्हाला सांगितला, फक्त 12वा प्रयोग हे लक्षात घ्या. हो, प्रल्हादाचा विश्वास, मला नामावरचा विश्वास, मला एवढंच तुम्हाला या काल्याच्या कीर्तनातून सांगायचं आहे. प्रल्हादावरती 12वा प्रयोग केला. हिरण्यकशिपूच्या राज्यामध्ये एक महामत्त महाकाय हत्ती होता. त्या हत्तीला त्याच्या रात्री ट्यूबलाईट पेकली आणि मग हिरण्यकशिपूने ठरवलं दुसऱ्या दिवशी या पोराला हत्तीच्या तावडीत द्यायचं. एक वाक्य सांगू का, तुम्हा सर्वांचे विश्वास, तुमचाही देवावरती विश्वास आहे बाबा, पण विश्वास टिकतो कुठे? टिकतो कुठे? लक्षात घ्या. त्या प्रल्हादाला मधोमध उभं केलं आणि इतक्या महाकाय हत्तीला, मदमत्त हत्तीला दिवसभर उपाशी ठेवलं. त्याला मद्य पाजलं, दारू पाजली, त्याच्यावरती मोठमोठे वार केले, मध्यस्थानी प्रल्हादाला ठेवलं आणि मग त्या सैनिकांनी हत्ती पुढे घेऊन गेला. माहूत त्या हत्तीवरून उतरला, त्याने गंडस्थळावरती अंकुशाने वार केला माहुताने आणि हत्ती त्या प्रल्हादाच्या दिशेने दन दन पावलं टाकत जात होता. आता लोकांना वाटलं आता प्रल्हाद नारळासारखा फुटावा तसा फुटून जाणार, प्रल्हाद वाचणार नाही असं त्यांना खात्री होती. पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावरती एकही भयाची छटा नव्हती. लक्षात घ्या, त्याच्या डोळ्याची पापणी हलत नव्हती. त्यानं सहज आपल्या बापाकडे पाहिलं, स्मित हास्य केलं, हात जोडलेले होते, डोळ्यामध्ये फक्त भगवंत बसलेला होता, मुखामध्ये नारायणाचं, पुरुषोत्तम नारायणाचं नाव चालू होतं. हत्ती मोठमोठ्याने किंचाळ्या ठोकत होता. त्याच्या किंचाळ्या ऐकाव्या तर चांगल्या चांगल्यांची गाळण होईल एवढी मोठी किंचाळी, सोंड आपटत होता, दन दन पावलं टाकत येत होता. पण प्रल्हादाच्या चेहऱ्यावर भयाची छटा नव्हती, कारण त्याला ठाम विश्वास होता, सोडवीन माझा स्वामी निश्चयाशी, प्रतिज्ञा आहे दाशी केली. हत्ती किंचाळ्या मारत येत होता, प्रल्हाद समोर होता. आता हत्तीने शेवटचं पाऊल उचललं आणि त्या प्रल्हादाच्या केसापर्यंत आणलं. पण एक सांगू का, त्या क्षणाला देखील माझा प्रल्हाद तसूभर देखील हल्ला नाही. हो, हलायचं सोडून द्या, त्याच्या डोळ्याची पापणी हल्ली नाही. तसाच स्तब्ध त्या हत्तीकडे पाहत होता. हत्तीने त्या केसापर्यंत आपला पाय आणला, तिथेच पाय खाली मुडपला, खाली बसला, सोंड चरणावरती टाकली आणि त्याने प्रल्हादाला नतमस्तक होऊन प्रणाम केला. नाही मारू शकत कोणी भक्ताला, लक्षात घ्या, नाही मारू शकत. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान, चाल नको पण तिसरं चरण, आले द्यावे डाई, धावे वळत्या मागे गाई. कृष्ण काय करायचा, त्याच गोपाळांनी ही नामाची साधना केली. आणि ह्या गोपाळ जेव्हा वनामध्ये जायचे ना, आले द्यावे डाई, ते काय करायचे माहिती आहे का, आपल्या अंगावरची घोंगडी आणि वस्त्र अंतरायचं, वरी वनमाळी बैसविला, त्याची पूजा करायची आणि पूजा झाल्यावर कृष्णाला म्हणायची, कृष्णा कालचा डाव दे. कृष्ण म्हणायचं, का वेडे आहात का, आधी माझं पूजन करताना पुन्हा माझ्याकडे डाव मागता. ती गोपाळ म्हणायची, कृष्णा आम्ही तुझी पूजा करतो ना बाबा, हे आमच्या हृदयातली असणारा तुझ्याविषयीचा आदराचा भाव आहे, पण आम्ही तुझ्याकडे डाव मागतो हे आमच्या हृदयातलं प्रेम आहे. लक्षात घे, ही महत्त्वाची गोष्ट आहे, हे प्रेम आहे. त्यांच्याकडे डाव मागायचा. आणि एक शेवटची लीला सांगतो, कीर्तनाला मला विराम द्यायचा आहे, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण ऊन तापतंय आणि पुढेही बरंच नियोजन आहे. एक दोन लीला फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये सांगतो, 2 ते 3 मिनिटामध्ये. भगवान कृष्ण गोकुळामध्ये राहिले किती, 11.5 वर्ष. मथुरेमध्ये राहिले किती, 13.5 वर्ष. आणि द्वारकेत राहिले किती, 100 वर्ष राहिले. ऐका, त्याच्यामध्ये ज्या लीला केल्या ना, त्या केवळ गोकुळामध्ये केल्या. हो, 11.5 वर्ष जेवढे अफाट लीला केल्या की शेषाच्या सहस्त्र मुखांना देखील त्याचं वर्णन करता येत नाही. हो, हे गोष्ट लक्षात ठेवा, सहस्त्र मुखांना नाही वर्णन करता येत. एकदा असं झालं, गोकुळामध्ये चोरी करायची ठरली. आता चौर विद्या प्रसारक मंडळ असं मंडळ स्थापन केलं होतं कृष्णानं. चोरी करायची ठरली, सगळे एकत्र आले. पण एक वाक्य सांगू का, देवाने सगळ्यांना बोलवलं, ही महत्वाची गोष्ट आहे. याल तरी यारे लागे, अवघ्या माझ्या मागे मागे. एक वाक्य सांगू का, देव निवड करत नाही, हे महत्वाचं आहे. याल तरी यारे लागे, अवघे, दॅट इज इम्पॉर्टंट. सगळे या, जात बघत नाही, सगळे या.
आणि वाक्य परत लक्षात ठेवा, निवडा निवड जीवात असते, देवात नाही. हा माझा, तो माझा नाही. हा माझ्या गावचा, तो परक्या गावचा. हा माझा तालुक्यातला, तो परक्या तालुक्यातला. हा माझ्या देशातला, तो परक्या देशातला. जीव निवड करतो, देव निवड करत नाही. आणि पुढचं वाक्य ऐका, देव निवड करू लागला तर देव जीव होतो, आणि जीवाने आपली निवड थांबवली तर जीव देव झाल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. निवड म्हणून यार तरी यारे लागे अवघे या. बर, आता चोरी करायचं आहे, घर निश्चित आहे, लेबल लावलंय. कृष्णाने सांगितलं, गोपाळांनो शिरात. शिरा म्हटल्याबरोबर सगळे धावत धावत गेले. दरवाजा बंद होता. परत रिटर्न आले. कृष्णा, दॅट इज बिग प्रॉब्लेम देअर. म्हटले काय झालं? व्हेरी व्हेरी बिग प्रॉब्लेम. म्हटले काय प्रॉब्लेम? काय आहे? प्रॉब्लेम असा आहे, आतून कडी लावलेली आहे. म्हटले असं? मग दरवाजा दुसरीकडून जाण्याचे मार्ग, खिडकी, विंडो, मेरे सामने वाले खिडकी में. हो की नाही? ते खिडकीतून जावं लागतं बाबा. हा पुढचं फिलिंग द ब्लँक भरायची काही गरज नाही. मला ते तेवढंच तुकडा घ्यायचा होता. हां असो. ते मग ते खिडकीकडे गेले. गवळणी हुशार, पुरुषोत्तमपुरीच्या महिलांसारख्या. हो, पुरुषोत्तमपुरीच्या महिला का कमी हुशार आहेत का? लक्षात घ्या. हो, आता जाऊ दे. मग खिडकी होती, खिडकी बंद होती. पुन्हा रिटर्न आले. देअर इज व्हेरी 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 बिग प्रॉब्लेम. म्हटलं काय झालं? खिडकी बंद आहे. म्हटले शिरात. अरे शिरा का खायचा शिरा आहे का? अरे खिडकी बंद, दरवाजा बंद, कुठून शिरा? कृष्णानं सांगितलं, बाबा आता मग दुसऱ्या घराकडे जायचं का? त्याच्यात तो पेंद्या होता ना, पेंद्या म्हटल्या, कृष्णा याच्याकडे नंतर बघू, सेकंड होम नाही. आमंत्रण जर पुरुषोत्तमपुरीचं आहे तर चांगतपुरीला काला कसा करून चालेल? नाही, याच घरात चोरी करायची. बर, आमंत्रण हिने दिलंय ना, हिच चॅलेंज स्वीकारायचं. बरं म्हटले ठीक आहे, जायचं कसं? माझ्याकडे एक उपाय आहे. हां, मग कोणता उपाय? मला एक मंत्र येतो. मंत्र? अच्छा, मंत्र येतो. कसला मंत्र आहे? तो मंत्र जर मी उच्चारला तर आम्ही आपोआप आतमध्ये जाऊ. म्हटलं कृष्णा बरोबर आहे ना, तुला येतो ना तो मंत्र? अर्धा बोललास तर अडकून बसलो, अवघड होईल. पूर्ण बोलशील ना? अरे येतं, पण त्याला एक पथ्य आहे. म्हटलं कोणतं पथ्य? सगळ्यांनी डोळे झाका. तुम्ही नाही बरं, ते मी तिथलं सांगतो. डोळे झाकायचं आणि मी 1 2 3 म्हटलं, कुठे? आतमध्ये. सगळ्यांनी डोळे झाकले. बाबा काय आता करायचंय? झाक म्हटलं की झाकायचं. डोळे झाकले आणि कृष्णानं काहीतरी ओठ पुटपुटल्यासारखं केलं आणि म्हटला 1 2 3 उघडा डोळे. उघडल्याबरोबर आतमध्ये सगळे, आहा हा काय मंत्र आहे रे कृष्णा तुझा. असला मंत्र असता तर आम्ही गाड्या सांभाळ्याच नसत्या. नुसता 1 2 3 तुझ्यासोबत कर्नाटकला गेलो असतो महाराजांच्या सोबत. असो, आत आलोय ना. कृष्णानं सांगितलं डोंट लेट, 1:45 वाजलेत, पटपट खायचंय. तिथं सगळं ठेवलेला माल आहे, मटेरियल आहे, चांगला आहे, खास आहे, ताजा आहे, ताजा. घ्या सगळे, पोटभर खा, पाहिजे तेवढं खा, काळजी कर. आता तुटून पडले ना सगळे. आपण जसं पंक्तीला 4 वाजता पडत होतो बघा, 8 दिवस गेले. तुटून पडले, तुटून. लक्षात घ्या. आणि असे खायला लागले ना, मग ते खाताना कुठं कुठं गळाले याचं भान राहत नव्हतं. खाऊन झालं, ढेकर दिला चांगला. कृष्णा आय वॉन्ट रिव्हर्स. परत जायची इच्छा आहे आता. पोट भरलं. ते म्हटले जा ना. मग ते म्हटले ठीक आहे. असे गेले, पुन्हा रिव्हर्स आले. कृष्णा अगेन देअर इज व्हेरी बिग प्रॉब्लेम. म्हणजे काय झालं? आता कसली काय अडचण आहे? आतून तिनं लॉक लावलंय. देअर इज व्हेरी टॅलेंट. शी इज व्हेरी टॅलेंटेड. ती खूप हुशार दिसती ती गवळण. आतून लॉक लावलंय, आतून. म्हणजे असं खिडकीतून जा. खिडकीकडे गेले, तिथं पण तोच प्रॉब्लेम. कृष्णानं सांगितलं मी काय करू शकत नाही, तुम्हाला जसं जायचं. देवा हे असलं कसलं अर्धवट तुझं माझ्यासोबत मैत्री रे. आत आणलं, आता बाहेर कसं जाय? तुमचं तुम्ही बघा, मी काय करू शकत नाही. अरे पण तू मंत्र म्हण ना. तुम्हाला काय सांगितलं होतं? मला आत जायचा मंत्र येतोय, बाहेर पडायचा मंत्र मला येत नाही. कृष्णानं म्हणतात तर सगळ्यांनी डोक्याला हात लावला. संदीपन महाराज, आत जायचा मंत्र येतो, बाहेर पडायचा मंत्र येत नाही. आता करायचं काय? मग त्याच्यात एक तर्कतीर्थ नावाचा मुलगा होता. तर्कतीर्थ तो नेहमी तर्क चालवायचा. त्यानं कृष्णाला म्हटलं कृष्णा माझी ट्यूबलाईट पेटलेली आहे 1:45 वाजता. हो सांग बरं, ट्यूबलाईट कशी काय पेटली तुझी? तुला तो मंत्र येतो का रे? म्हटले हो येतो ना. छान येतो ना? म्हटलं येतो. पक्का पाठ आहे का? पक्का का कीर्तनकारासारखा अर्धा तुकडाच येतो तुला? नाही नाही, पक्का आहे, पक्का. हां
येतो. उलटं सुलटं म्हणू शकतोस का? अरे उलटं पालटं म्हणू शकतो, कसंही म्हणू शकतो. का बरं असं का विचारतो? असं आहे, तू एक काम कर ना कृष्णा, तू मंत्र सरळ बोलला असं मी आत आलो, तू हाच मंत्र उलटा करून जरा बघ ना, आम्ही बाहेर गेलो तर. कृष्ण म्हटला नो प्रॉब्लेम. कारण हे बघा, चांगलं पाठ असेल तर उलटं म्हणता येतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 वाटचा 6 5 4 3 2 1 हे मी तयार करून आलोय म्हणून म्हणू शकतो. तुम्ही नका ट्राय करू. लक्ष 10 वाटचा 6 5 4 3 2 उलटं म्हणता येतं ना बाबा. मग त्यानं मंत्र म्हटला, एकच नियम, डोळे झाकायचे. डोळे बर, सगळ्यांनी डोळं झाकलं, पण तर्क तीर्थ पुन्हा तर्क लढवला. हा करतो तरी काय बघायला, अशी डोळे झाकली. वा असं करायचं, असं अशी डोळे झाकली त्याने. तशी डोळे झाकली, म्हटले बघू तरी काय करतो. सगळ्यांनी डोळे झाकले. कृष्णानं ओठ पुटपुटलं. 1 2 3 उघडा डोळे. सगळे कापसाच्या शेतीजवळ. ज्याने उघडे ठेवले होते तेवढाच आतमध्ये अडकला होता. लक्षात घ्या. तो म्हटला केलं कान कृष्णानं माझ्यासोबत, आता वाचायचं कसं? तो म्हटला लपून बसू. तिथं उतरणी होत्या. जाता जाता धक्का लागला. घाबरलेली आणि भेदरलेली माणसं जाताना रस्त्याला किती जणांना धक्का देतात सांगता येत नाही. हो, त्यानं धक्का मारला की धड 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 सगळी उतरणी लगेच जागी झाली. ती म्हटले आतमध्ये कोणतरी चोर घुसलाय. कृष्णाचा सहकारी दिसतो. दांडकं काढलं, कोपऱ्यात गेली. ते थरथर थरथर कापलं. कृष्ण बाहेर, कृष्ण बाहेर, कृष्ण बाहेर. कृष्ण नाही, तू बाहेर, आता बघ कशी काढतो तुला. असं घेतलं, पाठीमागनं पुढनं बडवलं, उलटं लटकवलं, गोल गोल फिरवलं, मिक्सरमध्ये घालून असं 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 मिश्रण केलं त्याचं. लक्षात घ्या. त्याला पूर्व दिशा पश्चिम दिशा एकच वाटू लागली. ते कसं बसं बाहेर पडलं. असं 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 डुलत डुलत बाहेर पडलं आणि कृष्णाच्या पायावर येऊन पडलं. सिद्धांत कळला का तुम्हाला? जे देवाचं ऐकतात ते सहज बाहेर पडतात. जे तर्क काढतात ना आणि जरा डोळे उघडे ठेवतात, त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवत नाहीत, त्यांना काळाने असे धक्के दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. लक्षात ठेवा. हो, देवाचं जो ऐकतो तो सुटतो आणि देवाचं जो ऐकत नाही तो अडकल्याशिवाय राहत नाही. मग आम्ही देवाचं ऐकावं काय? मी कुठे आहे? कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध. माझं भजन करा, मी त्या नामात आहे. डोळे बंद करून भजन करायचं. हं, प्रत्येकांनी विठोबा संतोष महाराजांनी खरंच संतोष वाटला बरं का. हां, शिंदे घरानं तुम्ही लौकिक वाढवला. हां, आणि दुसरी गोष्ट सांगू का? आता इथं काल आमच्या कीर्तनकार, कालपर्यंत मी त्याला ज्ञानेश्वरी म्हणत होतो, ज्ञानू म्हणत होतो. आता कीर्तनकार ह भ प ज्ञानेश्वरी महाराज असं म्हणावं लागेल. आमचे मुकुंदा महाराज, त्याच्यानंतर बाबा आहेत. ही सगळी प्रेमाची मंडळी आहेत. या सर्वांना साष्टांग दंडवत. माझ्या मित्राला मी शतशः धन्यवाद देतो, कारण त्यानं एवढं वैभव उभं केलं बाबा. या मातीचं पांग फेडलं त्यानं. पांग आपली आईची कूस धन्य केली रे. एवढ्या गावामध्ये हा इतका मोठा सोहळा उभा करून कूस धन्य केली. एक वाक्य सांगू का? एक वाक्य बोलतो मी याच्यात देखील बोललो होतो आपल्या वाचनामध्ये. वारकरी कशाला म्हणायचं? आतून घर स्वच्छ असावं आणि बाहेरनं देखणं असावं, त्याला घर म्हणतात. आतून स्वच्छ असावं आणि बाहेरनं देखणं असावं, त्याला घर म्हणतात. आतून ज्ञानाने उजळलेला असतो आणि बाहेर कर्म आणि भक्तीने नटलेला असतो, त्याचं नाव वारकरी. लक्षात घ्या, ही वारकरी शब्दाची व्याख्या आहे. म्हणून माझ्या संदीपन महाराजांना, माझ्या मित्राला मी शतशः धन्यवाद देतो. या सगळ्या पुरुषोत्तमपुरी जेवढी मंडळी बसलेत ना, यंग ब्रिगेड, साष्टांग दंडवत आहेत तुम्हाला. कोटी कोटी धन्यवाद. नाहीतर आजचा तरुण धरून घरी आणावा लागतो संध्याकाळी. हो, पण ही तरुण पिढी उभी राहिली. एक शेवटचं सांगू, या सगळ्या तरुणांच्या करता जरा लेटेस्ट स्टाईलमध्ये बोलू का मी? एक वाक्य शेवटचं लेटेस्ट स्टाईलमध्ये बोलतो. म्हाताऱ्यांना कळणार नाही, पण तरुणांना कळेल. पुरुषोत्तमपुरी के बच्चे समझ के क्या फ्लावर समझे क्या? हाँ, पुरुषोत्तमपुरी के बच्चे
समझ के क्या फ्लावर समझे क्या? अरे फ्लावर नहीं, फायर है फायर। लक्षात घ्या. असं आहे, पुरुषोत्तमाशिवाय किसी के सामने बोला की झुकेगा नहीं साला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज केठाई काला केठाई काला केठाई काला ये 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 केठाई काला तू कामाले भावी काला तू कामाले भावी काला करते नामाचे चिंतन करते नामाचे चिंतन तू कामाले भावैकला तू कामाले भावैकला करते नावाचे चिंतन करते नावाचे चिंतन गडी कानो बात धान गडी कानो बात ध्यान गडी कानो बात धान आ गडी कानो बात धान ध्यान गडी कानोबाचे ध्यान ध्यान गडी 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 कानोबाचे ध्यान गडी 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 रे बाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान गडी कानोबाचे ध्यान करते नामाचे करते नामाचे अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश विनावाले विनावाले विना ना इकडं विना विना आला वाटू ये विना ना इकडं विना आला वाटो एकमेका आला वाटू संगम वैष्णवने हाती ठोका अनेक पडोने दिए काधिक होने दिए तुम्ही तुम्ही वारे कोईकडे मुख